डॉक्टरीन बाई, ओ डॉक्टरीन बाई, ओ मेसराम ताई. अगं ठाकरे बाई, कशाला ओरडतेस एवढी? कसली घाई आली आहे तुला? बरं भाजी लवकर लवकर म्हणलं आज लवकर जावाचं. अरे एवढी कशाची घाई आली ग तुला? अहो आज माझ्या पोरीला सुट्टी आहे. तिच्या संग मला पांढरी नऊवारी साडी घालून मार्केटात जायचं आहे. ते आता 14 एप्रिल येत आहे ना, राष्ट्र निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढणं आहे त्याच्यासाठी. अच्छा, आता समजलं तुला? मी एवढ्या वर्षापासून माझ्या वस्तीमधल्या रॅलीत चालू म्हणत होती तुला, तू ऐकली नाही. आता कसं समजलं तुला? अव माझ्यासारख्या गाड्याने बायले कोट काय समजते. ते समजा माझ्या पोरीनं मला समजावून सांगितलं तेव्हा कुठं समजलं. आज माझी पोरगी एवढी मोठी साहेबीन झाली आहे, काय म्हणतात अधिकारी झाली आहे. अच्छा, ते फक्त त्या बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानातल्या अधिकारामुळं. अच्छा, मग आता तू आमच्या एरियातल्या आमच्या रॅलीमध्ये चल. मस्त गुलाल उधळू, डीजे लावू, मस्त डान्स करू, मज्जा येईल तुला. त्या वस्तीच्या रॅलीमध्ये हो. नाही व बापा, मी तर राष्ट्र चेतना प्रेरणा मंचाच्या रॅलीमध्ये माझ्या पोरी संघ जाणार. माझी पोरगी सांगे ते मागच्या 5 वर्षापासून बाबासाहेबांसाठी देशाच्या भारत देशाच्या झेंडे हातामध्ये घेऊन रॅली का न काढतात. मी माया पोरी संघ तेथीच जाणार आहो. राष्ट्र निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर या समध्या भारत देशाचे आहेत, तर मग आपण त्यांना सार्वजनिक ठिकाणावरून सर्वाईले संघ घेऊन रॅली काढलं तर खरोखरच त्याचा सन्मान नाही होईल का? तुम्ही बी चला मला सांगा तिथं. चला हे घ्या लवकर आणि आता मला जाऊ द्या परत. माझी पोरगी तर भाजी विकाली आता नाही म्हणते, कारण आता ते एवढी मोठी साहेबीन झाली. पण आता मी जन्मभर हेच काम करत आलो आणि माय आयुष्य याद गेलं. पण माझी पोरगी शिकून एवढी मोठी साहेबीन झाली ते फक्त त्या डॉक्टर बाबासाहेबांमुळं. मला त्याचा बहुत गर्व आहे. पण आता काय ना, मला तुम्हा सर्वांची सवय झाली एवढी, तर तुमच्या संग भेटलं म्हणजे मोठं साजरं वाटते. म्हणून मी या भाजीचा धंदा काही सोडणार नाही हा बापा. चला बापा, येते मग मी उद्या.